हे एक तिकीट जर तुमच्याकडे असेल तर तुमचं तिरुपती दर्शन फक्त 2 ते 3 तासामध्येच होईल. आणि मला खात्री आहे, जर मी सांगितलेल्या सगळ्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तर हे तिकीट तुम्हाला नक्की भेटेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तिकीट बुक करायची सर्व माहिती एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. तर जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. तिकीट नक्की कोणते आहे आणि ते नक्की भेटते कुठे? या तिकीटचं नाव आहे स्पेशल एंट्री दर्शन. हे तिकीट फक्त आणि फक्त ऑनलाईन भेटते, ते पण त्यांच्या ऑफिशियल साईटवर आणि ऑफिशियल मोबाईल ॲपवर. तर तिकीट बुक करायची खूप इझी प्रोसेस आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर हे तिकीट तुम्हाला नक्की भेटेल. पहिलं म्हणजे TTD देवस्थानचा ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा किंवा त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा. तिथे गेल्यावर तुमचे बेसिक डिटेल्स टाकून रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन झाल्यावर लॉग इन करा. हे तिकीट महिन्यातून फक्त एकदाच ओपन होते, त्यामुळे तुम्हाला खूप टिप्स यूज करून हे तिकीट बुक करावे लागेल. हे कोणत्या तारखेला ओपन होते हे मी व्हिडिओमध्ये पुढे सांगेलच, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. तुम्हाला ज्या लोकांचे तिकीट बुक करायचे आहे त्यांची माहिती अगोदर तुम्ही एका पानावर किंवा मग मोबाईलमध्ये नोट करून ठेवा. तर आपल्याला तिकीट बुक करण्यासाठी नाव, त्यांचं एज आणि आधार नंबर लागतो. एका मोबाईल नंबरवरून फक्त 6 तिकीट आपण बुक करू शकतो. मी सांगितल्याप्रमाणे सर्व व्यक्तींची नावे तुम्ही लिहून काढा आणि त्यांचे डिटेल्स तिथे ॲड करा, जेणेकरून जेव्हा तिकीट बुक करायची विंडो ओपन होईल तेव्हा तुमची घाई होणार नाही आणि तुम्हाला तिकीट खात्रीशीर भेटेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपण लॉग इन केलं, त्यानंतर आपण सर्व व्यक्तींची माहिती एका पानावर लिहून ठेवली. आता हे तिकीट एका ठराविक दिवशी सकाळी 10 वाजता ओपन होते आणि ते 11:15 किंवा 11 वाजेपर्यंत संपलेले सुद्धा असतात तिकीट. तर 10च्या अगोदरच एक 5 ते 10 मिनिट तुम्ही लॉग इन करून ठेवा. जर तुम्ही अगोदरच लॉग इन केलं असेल तर एक ठराविक वेटिंग टाईम तुम्हाला लागणार नाही, पण जर तुम्ही 10 नंतर लॉग इन केलं तर माझ्यासारखा वेटिंग टाईम तुम्हाला लागेल आणि तुम्हाला तेवढा वेळ वेट केल्यानंतर तिकीट बुक करता येईल. ॲपमध्ये गेल्यानंतर होम पेजवरच स्पेशल एंट्री दर्शन हा ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही 3 महिन्याचे कॅलेंडर पाहू शकता. म्हणजे सपोज जर आता तुम्हाला एप्रिलचं तिकीट बुक करायचं असेल तर एप्रिलचे तिकीट जानेवारीमध्येच म्हणजे 3 महिने अगोदरच ओपन होते. त्यामुळे तुम्हाला 3 महिन्यानंतर जर तिरुपतीला जायचं असेल तर त्याचे तिकीट तुम्हाला ऑनलाईन आत्ताच बुक करावे लागेल. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता सध्या एप्रिल महिन्याचे तिकीट बुकिंग ओपन केले आहेत जानेवारीमध्ये. तर कोणते तिकीट ओपन झालेत हे कसं कळणार? ग्रीन कलरमध्ये जे हायलाईट केलेले तिकीट आहेत ते म्हणजे अवेलेबल तिकीट्स असतात, म्हणजे रेड कलरमध्ये आहेत ते बुक झालेले आहेत. तर तुम्हाला ज्या दिवशीचं तिकीट बुक करायचं आहे ती डेट तुम्ही सिलेक्ट करा. किती लोक आहेत ते सिलेक्ट करा. एका मोबाईल नंबरवरून फक्त 6 तिकीट बुक होऊ शकतात, त्यामुळे 6पेक्षा जर जास्त लोक असतील तर तुम्ही दुसऱ्या मोबाईलवरून करा. लोकांची संख्या सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाची माहिती भरावी लागते. म्हणजे जर तुम्ही 4 लोक सिलेक्ट केली तर तुम्हाला 4घांची सुद्धा माहिती भरावी लागते. जर 6 केली तर 6 लोकांची माहिती भरावी लागेल. आपण सुरुवातीलाच एका पानावर सगळ्या लोकांची माहिती लिहून ठेवली होती, तर ते आपण 1 बाय 1 भरूया. इथे तुम्हाला प्रत्येकाचं नाव, त्याचं वय, आधार नंबर हे सगळे डिटेल्स भरावे लागतात. आणि याचं व्हेरिफिकेशन दर्शन घ्यायच्या अगोदर होतं. आणि जी माहिती आपण ऑनलाईन भरतो तेच आपल्याला आधार कार्ड तिथे घेऊन जावं लागतं. त्यामुळे माहिती भरताना काळजी घ्या, जी आधार कार्डवर माहिती आहे तीच तिथे फिल करा. सगळ्या लोकांची माहिती भरल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करून आपल्याला पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी मी सजेस्ट करेल की तुम्ही UPI किंवा फोनपे याचा वापर करा, कारण तुम्ही कार्ड वगैरे जर करत बसाल तर त्याला वेळ लागेल. UPI आपल्या फोनमध्ये लिंक असल्यामुळे त्याचं ट्रान्झॅक्शन खूप लवकर होतं आणि तुम्हाला खात्रीशीर तिकीट भेटेल. पर पर्सन 300 रुपये असा या तिकीटचा चार्ज आहे. पेमेंट झाल्यावर तुम्हाला तिकीट डाउनलोड करता येईल. हे तिकीट डाउनलोड करा आणि जाताना आठवणीने त्याची प्रिंट घेऊन जा. जो आधार कार्ड नंबर आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे ते ओरिजिनल आधार कार्ड सोबत ठेवा. या सगळ्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर ऑनलाईन तिकीट तुम्हाला नक्की भेटेल आणि तुमचं दर्शन अगदी 2 ते 3 तासामध्ये होईल याची मी खात्री देते. जसं मी अगोदर सांगितलं, हे तिकीट 1 तासाच्या आतमध्ये संपतात. तर हे तिकीट भेटण्यासाठी काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करा. पहिली टिप म्हणजे 10च्या अगोदर म्हणजे एक 5 मिनिट अगोदर तुम्ही लॉग इन करून ठेवा. दुसरी टिप, ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी मोबाईल ॲप इन्स्टॉल करा.
कारण वेबसाईटला कधी लोड आला तर तिकीट प्रोसेस स्लो होऊ शकते. तिसरी टीप म्हणजे हाय स्पीड इंटरनेट कनेक्ट करा. चौथी टीप जी मला खूप युजफुल वाटते, एका पेजवर ज्यांचे तिकीट घ्यायचे आहे त्यांची माहिती अगोदरच लिहून ठेवा. पाचवी टीप म्हणजे फोन पेनी पेमेंट करा, जेणेकरून कार्ड डिटेल्स टाकण्यासाठी जो वेळ लागतो तो तुम्ही सेव्ह करू शकता. सहावी टीप म्हणजे तुम्ही सतत रिफ्रेश करत राहा, जेणेकरून ज्यांचे पेमेंट फेल झाले आहे ते तिकीट पुन्हा बुकिंगसाठी अवेलेबल केले जातात. हे सगळं जर तुम्ही फॉलो केलं तर तिकीट तुम्हाला नक्की भेटेल. आता हे तिकीट नक्की कधी ओपन होतं, तर महिन्यातून फक्त 1 दिवस हे तिकीट ओपन असतात. प्रत्येक महिन्याच्या 24 तारखेला हे तिकीट ओपन होतात, जिथे आपण पुढच्या 3 महिन्यानंतरचं दर्शनसाठी तिकीट बुक करू शकतो. कधी कधी ही तारीख आणि वेळ बदलतो, तर याची माहिती घेण्यासाठी महिन्याच्या 20 तारखेनंतर तुम्ही त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपवर नोटिफिकेशन पाहू शकता, ज्यामध्ये लिहिलेलं असतं की हे तिकीट या महिन्यामध्ये कधी ओपन होणार आहेत आणि किती वाजता ओपन होणार आहे. मला खात्री आहे ही व्हिडिओ पाहिल्यानंतर ऑनलाईन तिकीट तुम्हाला नक्की भेटेल. आणि जर काही कारणाने नाही भेटले तर आपल्याकडे प्लॅन बी सुद्धा आहे. प्लॅन बी म्हणजे असे तिकीट्स जे ऑनलाईन अवेलेबल नसतात, पण तिरुपतीला जाऊन ऑफलाईन तुम्हाला ते भेटतील. तर हे तिकीट कुठे भेटतात, त्याची काय प्रोसेस आहे, या सगळ्याची माहिती मी तिरुपती कंप्लीट गाईड या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर ती व्हिडिओसुद्धा बघा. जे कोणी तिरुपतीला जायचा प्लॅन करत असेल त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा पण बराच काही वेळ जो रांगेत लागतो तो वाचला जाईल. आणि तुम्हाला तिकीट भेटले की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तिकीट भेटले असेल तर तुमचा प्रवासाचा अनुभव कसा होता हे ऐकायला मला नक्की आवडेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.